सो गुड मॉर्निंग. आज आत्ताच उठलो आहे आणि वाजता आत्ता बरोबर 2:30. आणि एवढ्या लवकर उठलो आहे त्याचं काय कारण आहे. मी आत्ता निघालो आहे वसईला. आज मोठा दिवस आहे, पूर्ण दिवसभर आपला प्रवास आहे आज. त्याच्यामुळे वसईला एक लग्न आहे आईच्या मैत्रिणीचं मुलीचं लग्न आहे, त्याच्यामुळे जातो आहे. सो बाकी सगळं आपण रस्त्यात बोलूया आणि पटपट आवडू आणि बरोबर 2:45-3ला आपल्याला इथून निघायचं आहे. चला, खूप मोठा जर्नी होणार आहे आणि परत आज रिटर्नसुद्धा आपल्याला परत यायचं आहे. म्हणजे इथून आपल्याला डोंबिवलीत जायचं आहे आणि डोंबिवलीतून आजीला भेटून मग आपण वसईत जाणार आहे. वसईत आईची मावशी वगैरे राहते, तर सर्वांना भेटून एक फंक्शन लग्न अटेंड करायचं आहे आणि लग्न अटेंड करून रिटर्न आपल्याला आजोला यायचं आहे आजच. तिथे कितपत आज येता येतं किंवा कसं होतं आहे ते आपण पुढे बघूया. चलो लेट्स गो. चला, आंघोळ वगैरे सगळी झाली आहे, आता निघूया. बरोबर वाजलेत आता बघू शकता 2:54 झालेत. म्हणजे आपण वेळेनुसार ज्या ठरवलेली वेळ होती 3 वाजता, तेव्हा आपण निघतो आहे घरातून. बाकी सगळं घेतलं, लायसन्स घेतलं, बॅग घेतली. ओके, चलो पहिले गाडीवर थोडंसं काचेवर पाणी मारू आणि निघू. आता वेळ घालवण्यात काय अर्थ नाही आहे, कारण पोचायचं आपल्याला. साधारण 8-8:30पर्यंत मी डोंबिवलीत पोचायचा प्रयत्न करतो आणि मग एक पुढे आपण बघूया. लेट्स गो. केवढं काळोख आणि शांतता आहे बघा. आई आणि मावशी उठलेत, त्या पण येत आहेत, त्यांची तयारी झाली आहे. त्या पण येतात म्हणजे मीच त्यांच्याबरोबर जातो आहे. त्यांच्याच मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे म्हणून त्यांना घेऊन जातो आहे. चला. तर आता बघू शकता वाजलेत बरोबर 5 आणि मी आत्ता पोचलोय CNG पेट्रोल पंपवर. CNG भरलं. आपल्या माणगावच्या अलीकडे CNG पेट्रोल पंप आहे, तिथे CNG भरलं आणि आता चहा पिऊया आणि काहीतरी खाऊया, कारण भूक लागली. आता पोचतोय 8 वाजेपर्यंत मी पोचेन. चला, हे आपण फ्रेश होऊन आल्या वाटतं. शाल बिल घेऊन बसले. थंडी आहे बाहेर. शाल बिल घेऊन बसले. शाल मग थंडी तू पुढे बसली आहे. लग्नाला शाल घेऊन त्याच्या लग्नाला मंगल मावशीला पाहायला निघालो. मी नाही खाणार.
कळत असेल मी डोंबिवलीला पोचलोय. समोर आमची इथे बिल्डिंग आहे, नंतर दाखवतो खाऊन झाल्यावर. या वाट बघताय अजून येत आहे कधी. आम्ही एवढे खास होत की आम्ही सावर्ड्यावरून नाश्ता करायला डोंबिवलीत आलोय. आता ते नाश्ता झाल्यावर आम्ही परत जाणार 8 वाजता बरोबर, कारण 8ची वेळ आहे आपली नाश्त्याची आजरमध्ये. जेवायला घरी जाणार आम्ही परत. नाही पण आजरमधल्या वेळेतच नाश्ता आहे. 8ची वेळ, 8 वाजता नाश्ता इकडे प्रवासाला पाहतो. तिथून ते डॉबरला वाटायचं ना मस्त. अजून लाल चटणी आपण केली नाही. कशाची आहे ती? कसली आहे? मला सांगा. कधी कधी आवडतं, कधी कधी नाही आवडतं. तुम्हाला चटणी, दोन्ही चटणी आणि एक साधा डोसा द्या. एक साधा डोसा त्याच्यातला अंदाज नाही ना. स्वतः नाश्ता वगैरे करून बरोबर वाजले 8:30 म्हणजे 8ला आम्ही डोंबिवलीत पोचलो आणि 8 साडेआठला नाश्ता करून आम्ही आता आजीकडे आलोय. जिने चढतो हे बघा. म्हणजे आम्ही आत्तापर्यंत सगळं वेळेमध्ये आहोत. किलो तांदूळ 5 किलोच्या खाली नाही घ्यायचे. तांदूळ एक ठीक आहे, मी 2-3 महिने आणणार नाही, पण ती कडधान्य किलो तरी मी अजून पण मला नाही संपत आहे. त्या दिवशी मी माझ्याला बोलले, म्हटलं रे आणि जर कुठे कोणाला विचारत बसणार जो आता तिथे ती जेवणारी आणि मोठी माणसं. आता आजीकडे आलोय. इथून मी 10:30 सव्वा 10ला निघून वसईला जाणार आहे. आणि आजीकडे आलो बोलल्यावर गाजर हलवा मॅन्डेटरी आहे, आजीने बनवला आहे. नाही हा काय ते प्रसाद आला. गाजर हलवा नंतर येईल वाटतं. गजानन महाराजांचा भाकरी आणि पिठलं भाकरी हे काय घे. वा हेच घ्यावे मला. ते काही सगळा तेवढा म्हणजे गाजर हलवा घे. जेवण आला 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 आला. लागला आहे थोडासा ना. मी म्हटलं साखर हल्ले की काय करू. आम्हाला कोणी सिग्नल रेड सिग्नल नाही दाखवलं, आम्हाला ग्रीन सिग्नल दाखवलं स्वामींनी. रेड सिग्नलला नाही थांबत. सिग्नल झाली का काय. लौकिकला फोन केला. लौकिक आहे आता मी जाते. राहणार होती ना तू 2 दिवस. सेकंड काय बात काय करतात हा काय प्रकार. अच्छा ओके असं आणि एवढं आणि मग झोपता ना शाळेत. तिला सगळं योगा येतं तिला अजून. आणि काय काय येतं. अरे बापरे. अरे अजून अजून कसं येतं.
कोण येतं बघ दादू पाय काढ ते बघ सगळं किती वेळा करायचं एवढी टाइम बोलून दाखव Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. एकमेकांकडून संपवू नका. बस झालं. म्हणजे त्यांना ब्रेकची गाडी मी काढते मम्मा 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 मंगल बेन केक खाएगी. शौर्य पडशी शौर्य छान आहे केक मस्त मस्त सुल्तान है यहाँ, सुल्तान कपन बन के निकला है. वा मस्त आहे. आज आग लगाने आए हैं. शौर्य ये ना एवढं संपला. ये शादी असं नाही करायचं बाळा. ये शौर्याला भरवा शौर्याला भरवा. मला पण बरं होतं पण हात अर्धाच घेतला पाहिजे असं. ओळखा पण कोण? ये हात किसका है. काय शादी खाल्लं की नाही तू ये ना. ये. हा लास्ट टाइम केलेला ना मी ऑर्डर हा होता. अरे याला घ्या. त्याला नको आहे नको बोला. नंतर म्हणा तुला आवडतो ना शौर्य खा आता. सो गुड मॉर्निंग. आता हा दुसरा दिवस आहे आणि सीन असा झाला की काल काही एवढं जास्त शूट करता नाही आलं मला. तिकडे गेल्यानंतर खूप लोकांना म्हणजे मावशी 2 मावशी होत्या त्यांच्याकडे जायचं होतं. फक्त एक झालं की भूषण मामाकडे गेल्यानंतर परवा बड्डे होता त्याच्यामुळे त्यांनी सरप्राईज केक आणून ठेवलेला. सो तो मस्त केक कापला. ते सेलिब्रेशन तुम्ही बघितलं असेल. तेवढंच फक्त शूट केलं आणि निघालो. काल झालं असं की रात्री 10 वाजले आम्हाला निघेपर्यंत. मग म्हटलं की आता काय करायचं आणि बघितलं तर एवढं ट्रॅफिक होतं ना. सो तिथेच थांबलो आणि सकाळी 4ला उठून परत निघालो. आत्ता पोचलो मी कळंबोली पनवेल क्रॉस केलं तर साधारण बघू वासंती मावशीकडे पण जायचं आहे. तर सगळ्या आईच्या आज यावेळी मावश्या करून टाकल्या. काय होतं ते सगळ्यांना आम्ही भेटून आलो. तिथे जातो आता. इथे त्रिमूर्ती स्नॅक्स म्हणून आपलं पनवेलला आहे. तिथे थांबलो आहे नाश्ता करतो आणि मग आपण पुढे जाऊया. वडा काढतो मिसळ एक्स्ट्रा कांदामध्ये घ्या. कांदा आहे घ्या. वडा छान आहे एकदम. संपवायला पाहिजे. तर सकाळ झाली आणि त्यांचे चेहरे बघा कसे आहेत. एवढे फ्रेश चेहरे आहेत ते. गाडी चालवतात की आपण गाडी चालवतोय. तिला बाहेरच ठेवली. तिला बाहेरच ठेवली. बाहेरच ठेवली.
तर आता मावशीकडून माणगावमधून पण आम्ही निघालो आणि मावशीने येता येता आम्हाला डबा दिला आहे. काय दिलं ते आता दाखवतो ताटामध्ये, ते सरप्राईज आहे तुम्हाला. तो आता ते खाऊया आणि पुढे अजून एक मस्त थंडगार लस्सी पिऊ. आई डबा काढते, मस्त झाडाखाली थांबलो इथे आज डबा खायला. खूप महिन्यांनी असं थांबायचा योग आलाय. काय काय आहे ते दाखवतो तुम्हाला. आईला भाजी आहे, कोणती ना चिंच गुळाची शेंग, बटाटा आहे. हा अजून याची बाहेर तिकडे आहे ना चपाती वडे. आणि हे माझ्यासाठी आहे. असली माल तो इसमें है. मटन मटन चलो लौकी खाओ. बटाटे सगळे झालेलं आहे. तिथे बसतो. नको नको मावशी नको नको. शेंगाची भाजी. वडे घे ना. पीस घे तुला. वा असं बघितलं, असं व्हिडिओमध्ये बघती सगळे आणि काय विचार आपल्याला हा येतो पण काही जेवायला मिळेल का जास्त. तर अशा प्रकारे आता मस्त पैकी जेवण झालंय. बरोबर आमचं जेवण झालं किती वाजले, 12:30 झालेले. 12:15 जेवायला बसलो, 12:30पर्यंत जेवण आवडलं आता. आणि खेड जवळ आलोय. खेड इथे दिसतोय बोर्ड लावल्यासमोर 17 किलोमीटर आहे. आता पंजाबी धाब्यावर एक लस्सी पिऊया आणि हा व्हिडिओ आपण इथे एंड करूया. चला पटपट लस्सी पिऊया जरा. तर आमची फायनली शेवटची ट्रीट म्हणजे लस्सी मागवली. आम्ही गाडीतच मागवली आहे. पंजाबी धाबा आहे हा, हॅपी पंजाबी धाबा खेडमध्ये. ते व्हिडिओचा एंड आम्ही गोडने करतो म्हणून ती लस्सी मागवली शेवटची. आरामात एसीत बसून खात आहेत. हा
मस्त. चलो इसी शुभ मुहूर्त पे इस वीडियो को यही एंड करते हैं. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सी यू सून.